विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार। हल्लीच एक दुःखद बातमी माझ्या कानावर आली आणि ती बातमी म्हणजे आपले पंतप्रधान मोदीजी यांच्या मातोश्रींचं निधन झालं। याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आदरपूर्वक नमन करतो। खरं म्हणजे मला हा व्हिडिओ या संबंधात मला बनवण्याची इच्छा नव्हती, मात्र मला काही व्हॉट्सअपवर पोस्ट आल्या आणि त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवणं गरजेचं झालं। तो का बनवण्याचं गरजेचं झालं तेच मला इथं सांगायचं आहे। मला ही बातमीच मुळात त्या पोस्टमुळे समजली की आपले पंतप्रधान मोदीजींच्या मातोश्रींचं निधन झालं म्हणून। तर ती पोस्ट काय आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो। एक पोस्ट इंग्लिशमधून आलेली आहे आणि तिचंच कॉपी मराठीतून आलेली आहे। ती पोस्ट तुम्हाला पण आली असेल आणि त्या संबंधीच मला इथे थोडं माझं मत मांडायचं आहे। 3:30 AM डेथ ऑफ हिराबेन कन्फर्म्ड बाय द हॉस्पिटल। 6 AM न्यूज ऑफ मदर्स डेथ इन पब्लिक। 9:30 AM अंतिम संस्कार डन लाईक अ कॉमनर। आणि त्यानंतर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत। नो VIP विजिट्स, नो ट्रॅफिक जॅम्स, नो फॅन्स स्क्रीमिंग स्लोगन्स, नो एकर्स ऑफ लँड फॉर समाधी। पुढे लिहिलंय 11 AM PM back to duties via video conference meeting. Actions speak louder than everything. आणि खाली लिहिलंय Fortunate to have him as our PM, the greatest PM India ever has. आणि या संबंधित मला बोलायचंय। त्याचाच मराठी भाषांतर केलेलं आहे आणि दुसऱ्यांकडूनही मला पोस्ट आल्या। त्या पोस्ट अशा 3:30 AM हिराबेन यांच्या मृत्यूची हॉस्पिटलने पुष्टी केली। 6 AM सार्वजनिक ठिकाणी आईच्या मृत्यूची बातमी। आता दोन्ही ठिकाणी आईच्या मृत्यूची बातमी, पण कोणाच्या आईची मृत्यूची बातमी हे काही त्यात लिहिलेलंच नाहीये। 9:30 AM सर्वसामान्यांप्रमाणे अंतिम संस्कार केले। आणि पुढे लिहिले VIP भेटी नाहीत, वाहतूक कोंडी नाही, घोषणाबाजी करणारे चाहते नाहीत, समाधीसाठी एकर जमीन नाही। 11 AM पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंगद्वारे कर्तव्यावर परत। आणि मग खाली लिहिलंय हे फक्त देशप्रेमी मोदीजीच करू शकतात। आणि या पोस्ट बद्दलच माझं ऑब्जेक्शन आहे किंवा हरकत आहे। आता तुम्ही म्हणाल की यात काय हरकत असू शकते, यात चूक काय असं तुम्ही म्हणणार। यावर माझा प्रश्न आहे की यात बरोबर काय आहे। आता तुम्ही म्हणणार की यात चूक काय आहे, मी विचारणार प्रश्न विचारणार की बरोबर काय आहे, तर म्हणणार यात काय प्रॉब्लेम काय झालाय हेच इथं आपल्याला समजून घ्यायचंय। हे समजून घेण्यापूर्वी मी तुम्हाला एक कोट वाचून दाखवतो जो मला इथेच एका मित्राने पाठवला होता। चांगला कोट आहे म्हणून मी त्याचा रेफरन्स देतोय। तो आपण पहिल्यांदा पाहूया आणि मग मी व्हिडिओवरचं माझं मत मी व्यक्त करतो या ठिकाणी। तरी दाखवतो मी तुम्हाला, साधारणपणे इथं असं आहे पण वाचून दाखवतो। Whatever you think of again and again affects your feelings and is impressed upon subconscious mind and becomes a part of your personality. The mind is a fertile garden, feed it wisely. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या गोष्टीचा किंवा सारखा त्या गोष्टीचा जेव्हा विचार करतात, एखाद्या अँगलने म्हणा किंवा एका विचारसरणीने म्हणा, त्याचा परिणाम आपल्या फिलिंग्सवर, आपल्या भावनेवर आणि आपल्या अंतर्मनावर होत असतो। त्याचे पडसाद अंतर्मनावर उमटत असतात
आणि त्यामुळे आपल्याला जागरूक राहणं महत्वाचं आहे की आपण कशा पद्धतीचे विचारसरणी बाळगत असतो. धर्माचं एक मूलभूत सूत्र हे पण आहे. ओशोंनी यावर बरंच प्रवचन केलेले आहेत, पण आता तो विषय नाहीये. आपण मूळ विषयाकडे येऊया की हे ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट संबंधी मला काय म्हणायचं. माझा पहिला आरोप यात आहे की मुळात ही जी काही घटना घडली, मोदीजींच्या मातोश्रींचं जे निधन झालं, ही त्यांच्या आयुष्यातली एक खाजगी बाब आहे आणि त्या गोष्टीकडं पॉलिटिकल अँगलने, राजकीय दृष्टिकोनातून बघणं हे मुळात चुकीचं आहे. आणि इथेच मला हे ऑब्जेक्शन पुढे फॉरवर्ड करायचं आहे. हे बघण्यापूर्वी, ते सांगण्यापूर्वी आपण परत एक उदाहरण घेऊया. ते मागे एक पूर्वी किंवा अधूनमधून वाद उफोळत असतो की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर. काही लोकांना, आता मी त्यांचं नाव नाही घेत, एक त्यांची विचारसरणी ठरलेली की काही झालं की ते त्या गोष्टीचं खापर ब्राह्मणावर फोडतात. देशाचं आणि धर्माचं यांनी नुकसान केलं कोणी? ब्राह्मणांनी. त्यासंबंधी असं पण म्हटलं गेलंय की असे लेख पण आले होते की अजून ब्राह्मणांना किती झोडपणार. कारण मुद्दा तसाच आहे. म्हणून त्या अर्थाने की त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्राह्मण एक सॉफ्ट टार्गेट आहेत. भले त्यांच्याकडून काही चुका झाल्या असतील, पण त्यांना किती झोडपणार, कारण ते एक सॉफ्ट टार्गेट. तशा पद्धतीचं एक विचारसरणी आता एक देशात सुरू झालेली आहे की काही लोक मोदीजींचा उदो इतक्या करायला लागतात, त्याच्या मागे एक बेस असतो, एक सॉफ्ट टार्गेट आहे. त्या सॉफ्ट टार्गेटच्या आधारावरून या अशा पद्धतीच्या पोस्ट फॉरवर्ड व्हायला लागलेल्या आहेत. ही पोस्ट या दोन्ही, मराठीतली किंवा इंग्लिशमधली, ही पॉलिटिकली मोटिवेटेड झालेली. पूर्वी ते म्हणतात की ते भाजपचे IT सेलवाले पेड प्रमाणे, म्हणजे त्यांना ते पैसे देऊन ते करत होते, आणि आता त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची संख्या पैसे न घेता आता काम करायला लागलेली. आता याच्यामध्ये जे ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन मी तुम्हाला सांगतो की मोदीजींच्या मातोश्रींचं निधन झालं एवढीच ती खरी बातमी होती. याच्या पलीकडे त्यांनी त्यात काही लिहिणं आणि गरजेचं नव्हतं. तर हे जे अननेसेसरी त्यात लिहिलेलं आहे आणि त्याचा संबंध थेट मोदीजींच्या देशप्रेमाशी लावलेला आहे. म्हणजे या घटनेवरून तुम्ही मोदीजींच्या देशप्रेमाचं मूल्यमापन करणार का, हा माझा मेन प्रश्न आहे. मग तुम्ही म्हणाला यात चुकीचं काय आहे? यात चुकीचं आहेच. याचं कारणच सांगतो मी तुम्हाला की यात जे हे वाक्य लिहिले आहेत हे मुळात लिहिण्याची काही गरजच होती का? पुन्हा येऊया तिथे, प्रत्येक गोष्टीचा मी त्याचा विचार घेतो. VIP भेटी नाहीत, वाहतूक कोंडी नाही, घोषणाबाजी करणारे चाहते नाहीत, समाधीसाठी एकर जमीन नाहीत, आणि असं देशप्रेमी मोदीच करू शकतात. मुळात ही लिहायची काय गरज आहे? हे जे लिखाण आहे हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. तुम्ही म्हणणार चुकीचं काय आहे, पण माझं म्हणणं आहे की बरोबर काय आहे. मी परत त्या मुद्द्यावर येतोय की VIP भेटी नाहीत. याचा अर्थ हे जे काही लिहिलेलं आहे हे पूर्वी आधीच्या लोकांनी केलेले आहेत, कोणाच्या तरी निधनाच्या वेळेस, कारण निधनाचाच प्रसंग आहे ना. तर उदाहरणार्थ इथे घेतो की कोणा एखाद्या फेमस पर्सनॅलिटीचे निधन झालं, तर ह्या गोष्टी होतात आणि हे मोदीजींच्या वेळेस झालं नाहीत म्हणून ते विशेष आहे. ट्रॅफिक जॅम झालं नाही हा एक मुद्दा आहे, किंवा समाधीसाठी एकर जमीन नाही. आता काही उदाहरणं आपण घेऊया आणि त्याच्यावरून आपण लक्षात घेऊया. आता एक उदाहरण घेतो की स्वर्गीय लता दीदी यांचं निधन झालं आणि त्यांचाही अंत्यसंस्काराच्या वेळी ट्रॅफिक जाम झाली होती. त्यांचा मृतदेह एका मोठ्या ट्रकवर ठेवून ते झालेलं होतं. मग याच्यावर हे जे अंधभक्त आहे ते काय बोलतील? आता तुम्ही म्हणणार की लता दीदींची गोष्ट वेगळी, त्या पॉलिटिकल नव्हत्या, तो एक मुद्दा सोडून देऊ आपण, दुसरा मुद्दा घेऊया. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेही जेव्हा अंत्यसंस्कार झाले त्यावेळेसही हे झालेलंच होतं. ट्रॅफिक जाम झालीच होती, मोठा जनसमुदाय लोटलेला होता. पहिला मुद्दा आहे की VIP भेटी नाहीत.
त्यात माझं सांगणं असं आहे की VIP भेटी यासाठी नाही आहेत की मोदींच्या मातोश्रींचं जे निधन झालं त्या स्वतः काही पॉलिटिकल क्षेत्रात म्हणजे राजकीय क्षेत्रात त्या स्वतः ऍक्टिव्ह नव्हत्याच, त्यामुळे VIP भेटीचा इथे काही संबंधच येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की वाहतूक कोंडी नाही. आता याच्यामध्ये एक उदाहरण घेऊया. यांचं टार्गेट बहुतेक असेल गांधीजी किंवा अजून स्वर्गीय इंदिरा गांधी असतील किंवा काय असतील, कारण रोग तिकडेच चाललेला आहे की ज्या ठिकाणी असा एक प्रकारे मोठा इव्हेंटच झाला होता त्यावेळेस तो. तर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की मला आठवतं की पुस्तकामध्ये आपण चित्रही पाहिलं होतं मी, लोकमान्य टिळक यांचा जो अंत्यसंस्कार झाला त्यावेळेसही खूप मोठी गर्दी उसळली होती. त्यांचं नावच जर त्यांना उपाधीच जर लोकमान्य होती, लोकमान्य असल्यामुळं किती गर्दी उसळली असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. आणि तीच गोष्ट महात्मा गांधींच्या वेळेस पण झालेली होती. पण बहुतेक यांना महात्मा गांधींनाच टार्गेट करायचं असेल तर काय माहित नाही. आणि स्वर्गीय इंदिरा गांधींच्या वेळेस यांचं कदाचित टार्गेट असेल की त्यावेळेसही तो एक मोठा जो अंत्यसंस्काराचा विधी झालेला होता. मी त्यावेळेस कॉलेजला शिकत होतो आणि तो अंत्यसंस्काराचा विधी टीव्हीवर पाहिला होता. तर यात मला सांगण्याचा मुद्दा हा आहे की स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा जे अंत्यसंस्कार तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी केला, तर त्याच्यावर जर यांना काय तसे त्यावरून जर हे असे टिप्पणी करत असतील की वाहतूक कोंडी वगैरे नाही किंवा काही नाही म्हणून, तर यात मी असं म्हणेल की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होता आणि त्या देशासाठी त्यांनी बलिदान केलं, त्यामुळे तो प्रसंग तिथे येणं स्वाभाविक होतं. दुसरा एक प्रसंग आहे त्यात त्यांनी समाधीसाठी एकच जमीन नाही, म्हणजे जसं ते आपलं महात्मा गांधींच्या समाधीबद्दल जर त्यांना सांगायचं असेल तर त्याच्याच अनुलक्षून हे जर सांगत असतील तर या संबंधी आणि गर्दी संबंधीचे आणखी उदाहरण आपल्या समोर आहेच. अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय पूर्वीचे माजी पंतप्रधान यांना पण ज्यावेळेस त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्यावेळेस ट्रॅफिक जाम झालेलीच होती आणि त्यांच्या समाधीसाठी एकर जमीन दिल्या गेलेलीच आहे. मग याच्यावर हे लोक काय बोलणार? जर यांचं जर असं म्हणणं असेल तर या गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही ह्या गोष्टी. आणि हे अशा पद्धतीने लिहून त्यांना काय सिद्ध करायचं याच्यामध्ये? स्वतः मोदींनी या गोष्टीचा कुठलाही त्यात इव्हेंट करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये, पण हे असं लिहून हे त्यांचे भक्त काय सिद्ध करायला चाललेत? त्यांचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी, ते देशभक्त कसे दाखवण्यासाठी, गरज काय? हे असं लिहून तुम्ही ते प्रोटोकॉल जे असतात ते प्रोटोकॉल आपण पाळले पाहिजे ते मोदीजींनी पाळलेत बरोबर, म्हणून त्यांनी या गोष्टीचं काहीही त्याच्यावर प्रदर्शन केलेलं नाहीये. ती एक त्यांची खाजगी बाब, त्यांच्या वैयक्तिक जीवनातली ती गोष्ट होती म्हणून ती त्यांनी साधेपणाने केली. त्यात विशेष काय आहे त्यामध्ये? आणि त्याचंही तुम्ही भांडवल केल्यासारखं पोस्ट टाकतायत की त्यांनी असं असं केलं म्हणून. तर याचा अर्थ तुम्ही त्याचा इव्हेंट बनवतायत असा त्याचा अर्थ होतोय. आणि हे माझं ऑब्जेक्शन आहे की तुम्हाला हे सांगायची गरज का पडते? या ट्रॅफिक जाम झालं नाही, समाधीसाठी एकर जमीन झाली नाही, VIP आले नाहीत, तर तुम्हाला काय म्हणायचं काय त्याच्यामध्ये? म्हणून त्याच्यावर ते देशभक्त ठरतात का? ती त्यांच्या आयुष्यातली एक वैयक्तिक घटना होती आणि म्हणून त्यांनी त्यात काही केलंच नाही. आता त्यात घोषणाबाजी केली नाही, म्हणजे आता अजबचा तर्क आहे घोषणाबाजी यात झाल्या नाहीत म्हणून. घोषणाबाजी करण्याची सवय कोणाला आहे? यांनाच आहे. आत्ता मध्ये जे भारत जोडोची यात्रा होती त्याच्यामध्ये मोदी 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 म्हणून घोषणा करणारे कोण होते? आणि आता त्यांनी घोषणा केल्या नाहीत. आता त्याचंही कौतुक करायला पाहिजे की घोषणा केल्या नाही याच्यासाठी त्यांचं कौतुक करा का? हा अजब तर्क आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही घोषणा केल्या नाहीत, यांनी घोषणा केल्या नाहीत, मोठेच उपकार मोदीजींवर केलेत. चला निदान तेवढं तरी भान राखलं असंच म्हणायला पाहिजे. हा म्हणजे असा अजब तर्क झाला
की एक स्त्री आपल्या शेजारणीला सांगत होती की आमचा बाळ्या आता खूप सुसंस्कृत झाला आहे. मग त्या शेजारच्या बाईने विचारलं की सुसंस्कृत झाला म्हणजे काय झालं? मला तर काही तसं दिसत नाही त्याच्यामध्ये, तो तर नॉर्मल इतर पोरांसारखाच दिसतोय. तर त्यावेळेस हिने उत्तर दिलं, अहो तुम्हाला माहित नाही, आमचा बाळ्यापूर्वी प्रत्येक वाक्याला शिवी घालायचा, ती सवय होती. शिवीगाळ केल्याशिवाय त्याचं जमायचंच नाही. आता तो शिवीगाळ करत नाही. असा हा अजब तर्कवाद आहे की यांनी घोषणा केल्या नाहीत, हा अशा पद्धतीचा तर्कवाद आहे आणि म्हणून यांचं कौतुक केलं पाहिजे. तर ही घटना वैयक्तिक असताना पॉलिटिकल अँगलने असं लिहिणं चुकीचं आहे. जर तुमची विचारसरणी अशा पद्धतीने जर दूषित झालेली असेल नकारात्मकतेची, तर अशा सेन्सिटिव्ह गोष्टीमध्ये की पंतप्रधान मोदीजींच्या मातोश्रींचं निधन झालेलं असताना एक नकारात्मक दृष्टी ठेवून, एक द्वेषमूलक भावना ठेवून राजकीय अँगलमधून अशी पोस्ट लिहिणं हे किती योग्य आहे, हा मुद्दा इथं मला मांडायचा होता. मुळात त्याची काही गरजच नव्हती. तुम्हाला विरोधकांवर, इतरांवर कोणावर टीका करायची असेल तर त्यासाठी वेगवेगळे उदाहरणं अवेलेबल आहेत. तसे वेगवेगळे प्रसंग याच्या पुढेही घडतील. मागेही घडत होते, आताही घडतील, पुढेही घडणार आहेत. पण या अशा प्रसंगी पण तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करायलाच पाहिजे का? याचं तरी भान ठेवलं पाहिजे ना. हे अशा पद्धतीच्या पोस्ट करून तुम्ही मोदीजींना कमीपणा आणतायत, हे मोदी भक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे. बरं, या पोस्टमध्ये श्रद्धांजली नाही, काहीच नाही. फक्त हे असं लिहिलेलं आहे जे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे, जे अत्यंत घृणास्पद आणि निंदनास्पद आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ज्या प्रोटोकॉल पाळायला पाहिजे ते पण पाळलेले नाहीयेत आणि हेच मला इथे फक्त सांगायचं होतं. आणि मला खेद याचा वाटतो की कोणीतरी ती पोस्ट तयार केली आणि इतर लोक वेड्यासारखे ते फॉरवर्ड करत चाललेले. याच्यावर आपण विचार करणार आहोत का नाही? नकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून देशभक्तीचं मोजमाप कधी होऊ शकतं का? इतर लोकांच्या चुका दाखवून मी किती हुशार, या अशा पद्धतीचा युक्तिवाद कसा चालणार हे मला इथे विचारायचंय. मोदीजींनी स्वतः असला मूर्खपणा केला नाही, पण हे त्यांचे मोदी भक्त असला मूर्खपणा करतायत आणि त्याला हे बाकीचे लोक साथ देत आहेत की आली पोस्ट कर फॉरवर्ड. तर माझी विनंती आहे की ही असली पोस्ट ज्याच्यामध्ये हे पॉलिटिकली मोटिवेटेड निंदात्मक प्रकार भरलेला आहे त्या पोस्ट फॉरवर्ड करू नका. असं करून तुम्ही इतर महापुरुषांची, लोकमान्य टिळक असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, लता मंगेशकर असतील, या ज्यांच्या अंत्ययात्रा अशा मोठ्या मोठ्या निघाल्यात, त्यांच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात याचं भान तुम्ही ठेवलं पाहिजे. हेच मला इथे सांगायचं होतं. म्हणून त्या गोष्टीवर मी आलो की हे जी मी पूर्वीचा कोट वाचला तो परत एकदा वाचतो, तो त्या गोष्टीवर तुम्ही समजून घेतला पाहिजे. Whatever you think of again and again affects your feelings and is impressed upon subconscious mind and becomes a part of your personality. The mind is a fertile garden. Feed it wisely. मोदीजींच्या प्रेमात पडत असता तुम्ही मुळात देशप्रेम आणि ह्या ज्या गोष्टी करतायत या देशप्रेम असू शकत नाही. याच्यामध्ये मुळात दुसऱ्या गोष्टींबद्दलचा द्वेष भरलेला आहे आणि असा द्वेष ज्यावेळेस भरला जातो ना त्याच वेळेस अशा पद्धतीच्या पोस्ट लिहिल्या जातात आणि असा द्वेष भरल्यावरच अशा पद्धतीच्या पोस्ट फॉरवर्ड केल्या जातात. हे फक्त मला इथं सांगायचं आहे. तेव्हा काळजी घ्या आणि द्वेष आणि देशप्रेम याच्यामध्ये काय फरक आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. हे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. एवढंच मला इथे सांगायचं होतं. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.